हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात मटन बिर्याणी। त्यासाठी मी प्रथम काय करणार आहे, गरम मसाला करून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये प्रथम आपण धणे भाजून घेतले छानपैकी। नंतर आपण याच्यामध्ये भाजणार आहोत शहाजिरे, अगदी थोडे हलके हलके आपल्याला हे करायचे आहेत, फार काही आपल्याला करायचं नाही आहे। आणि सगळे गरम मसाले घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपण शहाजिरे झाल्यावर मी थोडीशी इथं जायपत्री घेतलेली आहे। जायपत्रीमुळे काय होतं, थोडासा खमंग असा छान वास येतो मसाल्याला। आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मस्तपैकी काळी मिरी एक पाव चमचा, आणि लवंग एखाद दुसरी घालणार आहोत त्याच्यामध्ये। आणि ते झाल्यावर आपल्याला थोडीशी पाव चमचा दालचिनी, म्हणजे एक 5-6 तुकडे होतील इतके आपल्याला दालचिनी पण हलकी हलकी अशी छानपैकी गरम करून घ्यायची आहे। मसाले फारसे करपवायचे नाही आहेत आपल्याला, मसाले हे हलके हलकेच असे भाजायचे आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे आहे बदाम फूल मी इथं एक त्याच्या फक्त 3-4 पाकळ्या घेणार आहे। आपल्याला पूर्ण अखंड घालायची काही गरज नाही आहे, त्यामुळे इथं मी फक्त बदाम फूल 3-4 पाकळ्या घेतलेत। आणि तमालपत्र इथं मी 1-2च घेतलेले आहेत, कारण आपल्याला हे मसाल्यातच वाटायचे आहेत, त्यामुळं तमालपत्र इथं आपण घेतलेले आहेत। आणि आता आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत दगडफुलामुळे एक छान वास येतो बरं का मसाल्याला, त्यामुळे दगडफूल पण आपण इथं थोडंसं घ्यायचं आहे, अगदी पाव चमचा दगडफूल घ्यायचं आहे। आणि इथं घेतलेले आहे मी रामपत्री, मगाशी घेतली होती ती जायपत्री, ही आहे लाल कलरची असती ना आपली केसरासारखी, ती रामपत्री। आणि थोडीशी खसखस झाल्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेली आहे हिरवी वेलची आपल्याला 1-2च घ्यायचे आहेत फक्त, जास्त घ्यायची नाही आहे आपल्याला। आणि हा सगळा मसाला असा छान कुरकुरीत भाजून झाला की आपल्याला तो मस्तपैकी आपल्याला असा थंड होऊ द्यायचा आहे, आणि मगच मिक्सरला आपल्याला तो असा बारीक करून घ्यायचा आहे। अगदी पण बारीक करायचं नाही आणि अगदी भरडा ठेवायचं नाही, मीडियम आपल्याला असं छानपैकी मस्तपैकी आपल्याला तो असा ग्राइंड करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, इतका छान असा झालेला आहे, जास्त पावडर पण नाही आणि जास्त हे पण नाही। आणि ते मसाला झाल्यानंतर आपल्याला इथं अद्रक लसूण करायचं आहे। अद्रकवरचं मी थोडंसं असं साल काढलेली आहे, जास्त काढायची नाही आहे आपल्याला। आणि अद्रक आणि लसूण इथं आपल्याला बिर्याणी करायची आहे, त्यामुळं मसाला आणि ह्याला असा मिळून मी लसूण जवळजवळ 10 ते 12 लसणाचे कांदे असतात ते, आणि अद्रक मी थोडासा घेतलेला आहे। अद्रक इथं 5-6 अशा हे घेतलेले आहेत फक्त। आणि त्याची अशी छान अशी आपण ही पेस्ट छान अशी करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये कांदा घ्यायचा आहे। मी इथं मीडियम साईजचे 2 कांदे असे चॉप बारीक असे केलेले आहेत, म्हणजे लांबडे चिरलेले आहेत। तर ते आपण असे छानपैकी परतून घ्यायचे आहेत, आणि असे लालसर थोडंसं अगदी गुलाबी होईपर्यंत त्याला फक्त आपण परतून घ्यायचे आहेत। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता असे छान आपण गुलाबी होईस तोपर्यंत ते परतलेले आहेत। तर आता याच्यामध्येच आपल्याला ह्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टोमॅटो घ्यायचे आहेत। मी इथं मीडियम साईजचे 2 टोमॅटो असे लांब असे चॉप्स केलेले आहेत। तर ते असे आपल्याला त्याला स्मोकी असं थोडंसं आपल्याला टच द्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं तेल टाकून मी असे ते छान परतून घेणार आहे। कारण कसं तर आपल्याला ह्याला थोडंसं स्मोकी असा टोमॅटोला ह्या मसाल्याला वास आला पाहिजे, बघू शकता तुम्ही। आता आपण हा मगाशी परतलेला कांदा आणि हे आपण एकत्रच असं केलेलं आहे, कारण कढईतलं सगळं तेल आपल्याला घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे छान गार होईपर्यंत, सॉरी मी ह्याच्यामध्ये डायरेक्ट घेतलं, तर प्लेटमध्ये नंतर काढून घेतलं मी ते। आणि हे मसाला हे थंड झाल्यावर आपल्याला हा मसाला छानपैकी मिक्सरला असा बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय बघा, किती छान असा मस्त असा बारीक झाला, आणि वास पण ह्याचा खूप छान यायला लागलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 3 डाव तेलाचे होतील इतकं आपल्याला असं तेल घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं बघा मटण, ह्याला मी जवळजवळ 1.5 तास मॅरिनेट करून ठेवलेलं, हळद मीठ आणि लिंबू, एक अख्खा लिंबू असा मी त्याला छानपैकी असं लिंबाचा रस घालून मॅरिनेट करायला ठेवलेलं। आणि आपल्याला आता हा कांदा पण असा छान गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे।
आणि आता ह्या कांदा छान परतून झाला की आपल्याला टोमॅटो, मी इथं एकच टोमॅटो घातलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एका दुसरा वाढवू शकता. मी इथं एक टोमॅटो याच्यामध्ये ॲड केला आहे. आता टोमॅटो आणि कांदा छान परतून झाला की नाही, बघा तुम्ही बघू शकता मस्त असं परतून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे सगळं मटण ह्याच्यामध्ये घातलं की नाही, आपल्याला हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं आपलं मस्त असं मटण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आपण. आणि आपण हे छान असं ह्याला छान परतायला लागलं की नाही, याला पाणी सुटतं, तर आपल्याला हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे. ह्या पाण्यातच आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर बघा तुम्ही बघू शकता सगळं पाणी आटलेलं आहे. आणि हे फोडणी होईपर्यंत मी इथं पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. साधारणतः मोठे 5 ग्लास होतील इतकं मी पाणी गरम करायला ठेवलेलं. आणि आता आपल्याला त्यात हे गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण थंड पाण्यानं मटण थोडंसं असं हे होतं, त्यामुळं गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. आणि आपल्याला हे मस्तपैकी आपल्याला हे बिर्याणीसाठी हवं आहे, त्यामुळं आपल्याला फक्त त्याला 2च शिट्ट्या द्यायच्या आहेत. मी ह्याला फक्त 2च शिट्ट्या देणार आहे. आणि कढईमध्ये दुसरीकडे मी छान कांदा लालसर होईपर्यंत भाजलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये 4 चमचे असं मस्तपैकी आलं लसूण पेस्ट आपण मगाशी करून ठेवलेली बघा, ती याच्यामध्ये अशी घालणार आहे. आणि लसणाचा आणि अद्रकचा कच्चटपणा आणि उग्र वास जाईपर्यंत, जोपर्यंत त्याला खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मीडियम फ्लेमवर लो फ्लेमवर असं आपल्याला हे छानपैकी अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायची आहे कांद्यामध्ये. आणि आपण हा मगाशी वाटलेला बघा स्मोकी टोमॅटो आणि कांदा त्याची पेस्ट, ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे. आणि ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये एक छान अशी मीडियम फ्लेमवर अगदी त्याचाही थोडासा असा छान असा वास येईपर्यंत परतून घ्यायची आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता मसाला असा छान असा परतत आलेला आहे, असा मस्त परतत आलेला आहे, अगदी छान असा झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ओलं खोबरं, कोथिंबीर आणि पुदिना, ह्यांचंही मी हे वाटप तयार करून ठेवलेलं. तर आता तेही आपल्याला याच्यामध्ये 4 ते 5 चमचे घालायचे आहे. मी इथं 4 चमचे घातलेले आहे. हवं असेल तर तुम्ही एखादा वाढवू शकता, कारण आपल्याला हा बिर्याणीचाच मसाला तयार करायचा आहे. तर हा मात्र मसाला आपल्याला अगदी छान असा वरतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे असं मस्तपैकी तिखट घालायचं आहे. तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर जास्त वाढवू शकता. आणि आपल्याला हा मसाला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत अगदी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर अगदी छान आहे बघा, तुम्ही बघू शकता मसाला तेल सोडायला लागल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दही. मी तर दही 2 चमचे असं दही घातलेलं आहे. दह्यामुळं काय होतं, थोडंसं आंबट दही असेल तर अतिउत्तम. तर आता दही घातलं की आणखीन थोडंसं छान त्याला असा मस्त असा जरा टेक्स्चर येतं. तर आता आपल्याला दही पण आपलं घातलेलं आहे. आणि बघा तुम्ही मस्तपैकी याला किती छान असं तेलकट असा एक हे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जो गरम मसाला स्टार्टिंगला भाजून ठेवलेला बघा, मिक्सरला बारीक केला होता, पूड केली होती, तो गरम मसाला 2 चमचे घालायचा आहे ह्याच्यामध्ये. आता हा गरम मसाला घातल्यानंतर काय करायचं, आपल्याला छान परतून झाला की मस्तपैकी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपलं शिजलेलं मटण. शिजलेलं म्हणजे अगदी शिजवलं नाही, आपण फक्त 2च शिट्ट्या दिले, कारण परत आपल्याला हे भातामध्ये मटण आपलं छान मस्त शिजतं. नो टेन्शन, काही टेन्शन घ्यायचं नाही. 2 शिट्ट्या दिलेत आपल्याला पुरेशा होतात, तेवढ्या सफिशियंट होतात. पण मटणचं आपण जे स्टॉक होतं की नाही पाणी, ते मात्र बाजूला काढून घेतलेलं आहे, कारण त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. आणि थोडंसं पाणी आपण साईडला काढलेलं आहे, आपल्याला ते बिर्याणीमध्ये ॲड करायचं आहे. तर आता थोडं याच्यामध्ये मीठ, आपण ह्याला पण मीठ घातलेलं मॅरिनेटला, त्यामुळे मीठ आपण चाखून बघूनच घालायचं आहे. आणि आपल्याला हे चॉप केलेले हे टोमॅटो घालायचे तर त्याच्यामध्ये. आणि आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला असेच अख्खे आणि आत्ता ह्या स्टेजलाच घालायचे आहेत, तेलात वगैरे काही परतायची गरज नाही आहे. ह्या स्टेजलाच असेच आपल्याला टोमॅटो हवे आहेत. आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी, अगदी मीडियम फ्लेमवर तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बघा थोडंसं 1 वाटी आपल्याला मटन स्टॉक आपलं जे होतं ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कोथिंबीर आणि पुदिना एकत्रच मी असं कट केलेला आहे.
तर आपल्याला ते मस्तपैकी याच्यामध्ये असं घालायचं आहे. आणि इकडे बघा मी असं तांदूळ, जे लांब तांदूळ घेतलेले आहेत मी, बासमती बिर्याणीचे राईस, तसे 1-2 पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. फार अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत आपल्याला, तांदूळ तुटता कामा नये. आणि ते आपल्याला पाण्यातच असे तास दीड तास तुम्ही 2 तास जरी घातले तरी चालेल, तास दीड तास अगदी ते पाण्यात तसेच आपल्याला ठेवायचे आहेत, काही त्याचा प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला हे एक पातेलं, ज्या पातेल्यात बिर्याणी करणार आहे ना त्याच पातेल्यात मी काय केलं, तेल घेतलं आणि तेलामध्ये आपल्याला हा जो कांदा आपण चिरून ठेवला होता की नाही, बिर्याणीला थोडासा कांदा जास्त लागतो, इथं मी 10 ते 12 असे मोठे कांदे घेतलेले. आणि हा आपल्याला छानपैकी कुरकुरीत असा लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा बाजूला काढल्यावर त्याच पातेल्यात आपल्याला इथं खडा मसाला, सगळे खडे मसाले याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, 1 ते 2 डाव. त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला सगळा भाजून घेतल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये जवळजवळ एक मोठं होईल असं 1-2 पातेलं तरी आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे, पाणी भरपूर घालायचं आहे. आणि मीठ आपल्याला घालायचं आहे, शक्यतो खडे मीठ घालावं. खडे मीठ इथं मी अर्धा वाटी खडे मीठ घातलेलं आहे. आणि आपण हे बघा तांदूळ भिजत घातलेले, आता ते आपल्याला छान असे त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, पूर्णपणे त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे. आणि असं हे सगळं आपल्याला मस्तपैकी सगळं पाणी काढून झालं. आता इथं आपण आता पाण्याला उकळी आलेली आहे छानपैकी. आता आपण हे ड्रेन सगळं पाणी काढलेलं, आपण हे ड्रेन केलेले सगळे हे भिजवलेले तांदूळ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला हलवायचं आहे, हलवायचं शक्यतो नाही आहे, पण आता आपण टाकलेत म्हणून थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे. आपण मटण बिर्याणीचा जो मसाला करून ठेवला होता की नाही, आता आपल्याला त्याला थोडीशी स्मोक द्यायची आहे. आणि मस्तपैकी तुपाचं आपण त्याला हे केलेलं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. तर आता मी दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, 2 डाव तरी आपल्याला तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 डाव. तुम्हाला आवडत असेल तर एखाद दुसरं जास्त वाढवू शकता, मी इथं 3 डाव घेतलेला आहे तेल. आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हा माझा सिक्रेट मसाला आहे बिर्याणीचा, आणि तो मी ह्याच्यामध्ये आपल्याला हा सिक्रेट मसाला हा जो आहे बिर्याणीचा, ह्याच्यामुळे बिर्याणी खूप सुंदर होते. तो आपल्याला हा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, अगदी पूर्ण तेल सुटेपर्यंत, खमंग वास येईपर्यंत. आणि हा असा छान असा परतून झाला की नाही, हा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला, जो आपण पूड बारीक करून ठेवली होती बघा. आणि हा थोडासा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे मटन बिर्याणी मसाला, थोडीशी हळद मी इथं 1 चमचा हळद पूर्ण घेतलेली आहे. आणि आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत अगदी मस्त असं आपल्याला वाटून घ्यायचं. आता इकडे बघा आपल्या तांदळाला छान उकळी आली आहे की नाही, आपण एका साईडला तांदूळ टाकलेले ह्याच्यामध्ये पातेल्यात. आता हे आपण बघूयात, आता हे 80% तरी आपल्याला हे छान कुक झाले पाहिजेत आपले, बाकीचे आपल्याला ते दमवर ठेवायचे आहेत. आता आपल्याला हे सगळं तांदळातलं पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे अगदी, कारण आपले 80% तांदूळ शिजलेले आहेत. आता आपल्याला लेअर करायची आहे बिर्याणीची, तर थोडे तांदूळ असेच खालीच ठेवलेले आहेत मी. आणि त्याच पातेल्यात आपल्याला ही बिर्याणी करायची आहे. तर पाणी ड्रेन करून झालेलं आहे आणि अर्धे आपण तांदूळ बाजूला काढलेत, अर्धे पातेल्यातच आहेत. आता त्यामध्ये आपण जे स्मोक देऊन जे मसाला फ्राय करून ठेवला होता की नाही मटनचा, ते आपल्याला ह्याच्यामध्ये आता अर्धा आपल्याला आत्ता घालायचा आहे. आता हा घालून आपल्याला ह्याच्यामध्ये आपण तो सिक्रेट मसाला फ्राय केलेला तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला ह्याच्यात कच्चेच टोमॅटो आपण लांबडे चिरलेले ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि कोथिंबीर आणि पुदिना एकत्र चिरलेला आहे, तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर घालायचा आहे. कोथिंबीर आणि पुदिना जो एकत्र चिरून ठेवलेलं बघा आपण. आणि ह्याच्यामध्ये हे मटन स्टॉक आपण थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं, रस्सा आपण वेगळा केला आणि हा थोडासा काढून ठेवलेला, तर तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये असा अगदी परत आपल्याला जो आपण साईडला तांदूळ काढून ठेवला होता की नाही, तो तांदूळ आपल्याला परत ह्याच्यावर घालायचा आहे. आणि परत आपल्याला ह्याच्यावर पण आपल्याला अशाच प्रकारे प्रोसिजर करायची आहे. आपल्याला ह्याच्यावर घालायचा आहे ग्रीन सिक्रेट मसाला, कोथिंबीर, टोमॅटो आणि ही आपला मटन फ्राय.
आपल्याला ह्याच्यामध्ये असं छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी सगळीकडे तो असा स्प्रेड करायचा आहे, म्हणजे ज्यावेळी आपण बिर्याणी खालून उचलणार त्यावेळी प्रत्येक ह्याला मटन पीसेस आले पाहिजेत. आता कोथिंबीर आणि पुदिना आपण कट केलेला आणि हा तळून ठेवलेला कांदा, आपण जो तळला होता की नाही कांदा, तो हा कांदा आहे. अगदी कुरकुरीत तळलेला बघा. तो कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये आता वरतून घालायचा आहे. थोडा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे गार्निशिंगसाठी. आणि हा मटन स्टॉक आपल्याला याच्यावर घालायचा आहे. पूर्णपणे असं आपल्याला घालून मस्तपैकी ही बिर्याणी आपल्याला परत आता आपल्याला ह्याच्यावर आणखीन उरलेला परत राईस आपण घातलेला आहे आणि ह्याच्यावर कोथिंबीर, पुदिना आणि हा कांदा आपण जो तळलेला कांदा, थोडेसं गार्निशिंगसाठी टोमॅटोचे पीसेस हे आपल्याला याच्यावर घालायचे आहेत. आणि आपल्याला मटन स्टॉक आपल्याला एक 2 चमचे असं घालतच जायचं आहे. त्यानं काय होतं, पूर्ण खालून अशी वाफ तयार होते. आपल्याला दुसरं कुठलंही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. मटन स्टॉक जो आपण थोडासा काढून ठेवला होता की नाही, तोच ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि आता हे छान असं आपलं सगळं झालेलं आहे. ह्याच्यावरून आता घातलेलं आहे मी मस्तपैकी तूप आपल्याला एक 5-6 चमचे तूप घालायचं मस्त एकदम. त्यामुळं बिर्याणीला वास खूप छान येतो. आणि ह्याच्यावर आता आपल्याला काय करायचं आहे, एक 5 मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला असं गॅसवर ठेवायची आहे पातेलं. हे आता पातेलं छान गरम झालं आहे, खालून स्टीम यायला तयार झाली आहे. त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर आपल्याला मोठ्या हाय फ्लेमवर आपल्याला हे तवा ठेवायचा आहे जाड अगदी, आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवायचं आहे. आणि हे पातेलं जाड झाकवायचं आपल्याला. तर पातेल्यावर आपल्याला छानपैकी कॉटनचं असं कापड आपल्याला झाकायचं आहे आणि मग त्याच्यावर प्लेट ठेवायची, जेणेकरून स्टीम आतच राहील. बघा बरं कशी मस्त स्टीम तयार झाली की नाही. साधारणतः ह्याला एक 15 ते 20 मिनटं लागलेत बरं का. आणि आपल्याला अशी स्टीम तयार झालेली आहे आणि मस्तपैकी असं हे छान असं बघा, ही बिर्याणी आपली तयार आहे. आणि कोशिंबीर कांद्याची तर तुम्हाला, आणि आपण हे वरतून असा तळलेला कांदा आपण घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे. आणि हा आपण ते मटन स्टॉक आपण एक्स्ट्रा बाजूला काढलेला त्याचा हा रस्सा केलेला आहे. तर अशा प्रकारे ही आपली मटन बिर्याणी तयार झालेली आहे.